ए मूर्खा, तुला काय लग्न करायचंय तिच्याशी? मला काही फरक पडत नाही, कळलं ना? मेली काय किंवा जगली काय, मला फक्त तो स्केच आर्टिस्ट हवाय. तो स्केच आर्टिस्ट आणि त्याच्याकडचं ते स्केच. काही झालं तरी ते स्केच राजांच्या हातात पोचता कामा नये, हे आपलं पहिलं कर्तव्य आहे. आणि एकदा का ते स्केच आपल्या हातात आलं मग त्या स्केच आर्टिस्टचा पण असा काटा काढायचा. लक्षात ठेव. चल चल चड्डेशे चल. अरे देवा, ही बाई खूपच डेंजर आहे. हा काहीतरी खूप मोठा गेम प्लॅन आहे. कारण या बाईने तर त्या दिवशी ती राजन सरांची सासू असल्याचं सांगितलं होतं. नो 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 नो, काहीतरी मोठा लोचा होण्याआधी राजन सरांना त्यांच्या मुलीचं स्केच द्यावंच लागेल. कमळे, ह्योच वाट दिसायलाय. चल जाऊया. चल चल. डॉक्टर, कोण तुम्ही आणि आत कशा आल्या? आम्ही आदितीच्या मैत्रिणी आहे. तिला कसं वाटतं आता, बरी आहे का ती? तिची कंडिशन सध्या खूप क्रिटिकल आहे. ॲक्सिडेंटमध्ये डोक्याला जबरदस्त मार लागलाय आणि पायाला सुद्धा फ्रॅक्चर आहे. आम्ही थोडा वेळ बोलू शकतो का तिच्या संग? नाही, आता सध्या ती खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे. डॉक्टर प्लीज, फक्त 2 मिनिटं बोलायचं आहे आम्हाला. होय डॉक्टर, फक्त आम्हाला एकदा बोलू द्या. ओके, पण तिला काही त्रास होईल असं बिलकुल करू नका, ठीक आहे? अदिती, अदिती, मी कमळी. हे बघ, निंगी बी आहे इथं. तुला कसं वाटतंय? आदिती, तू काय म्हणालीस काहीच कळना मला. कमळे, ही अवस्थेत बोलतेय म्हणजे 100% काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. अदिती, आठव, हे समजा कसं झालं? तू कुणाला बघितलंस का? कोण माणूस होता आणि गाडी कोण चालवत होतं? काय चाललंय तुमचं? वा बाहेर. तुम्हाला सांगितलं होतं ना पेशंटला त्रास होईल असं काही करू नका. प्लीज बाहेर निघा. प्लीज प्लीज प्लीज. नर्स, नर्स. कमळे, हिथं याच्या आधीच माझा उजवा डोळा लय फडफड करत होता आणि हिथं आल्यावर आणिकच गडबड वाटायला लागली. म्हणजे तू बघितलंच नव्हतं तिला, ती कशी करत होती ते? तिला 100% आपल्याला काहीतरी सांगायचं होतं. मला बी असंच वाटतंय बघ. नेमकं काय सांगायचं असेल का तिला? यांना ती मुलगी काय सांगणार असेल? त्या स्केचबद्दल तर काही सांगायचं नव्हतं ना, पण या मुलीचा आणि या कमळीचा काय संबंध आहे? कॉलेजमध्ये देखील कशाला आली होती? ती कमळीला भेटायला आली होती, पण का? कमळे, मला ह्यो ॲक्सिडेंट झालेला नाही तर कोणतरी मुद्दाम केलाय असं वाटायलं. म्हणजे? अगं म्हणजे तू तिच्या तोंडाकडे बघितलंस ना, ती लईच घाबरलेली होती ग. पण तिला आपल्याला काहीतरी सांगायचं बी होतं. हे समजत जरा विचित्रच वाटायलंय ग मला. हा ऍक्सिडेंट मी घडवून आणलाय हे तर यांना बाप जन्मात कळणं शक्य नाहीये. पण ती मुलगी कमळीला काय सांगणार होती? मला कळत नाही हिचा ऍक्सिडेंट कसा काय झाला अचानक. सर, आम्हाला बी तेच कळना.
आमची मैत्रीण दिव्या आहे की नाही तिने आम्हाला सांगितलं, म्हणून आम्ही धावत आलो. बरं कितपत लागलंय तिला? सिरियस आहे का? अहो म्हणजे डॉक्टर म्हणलीत की क्रिटिकल आहे. अरे बापरे, तिच्या घरी कळवायला लागेल आपल्याला. आणि हॉस्पिटलच्या माणसांनी कळवलं तिच्या घरी. बरं, ऋषी सर, आम्हाला यात काहीतरी गडबड वाटायला लागली. म्हणजे यो ॲक्सिडेंट झालेला नाही तर कोणीतरी मुद्दाम करून आणलाय असं वाटतंय. म्हणजे सर म्हणजे आम्ही जेव्हा तिला भेटायला गेलो होतो की नाही, तेव्हा तिला आम्हाला काहीतरी सांगायचं असंच वाटत होतं. लय घाबरलेली होती. कमळी, अगं तिचा ऍक्सिडेंट झालाय, बट ऑब्व्हियसली ती घाबरलेलीच असणार आहे आता, म्हणून तर असं रिॲक्ट केलं तिने. अहो नाही सर, मी खरं सांगायला, तिच्या डोळ्यात वेगळीच काहीतरी भीती होती. जणू तिला काहीतरी महत्वाचं सांगायचंय मला. डॉक्टर कशी आहे ती आता? हे बघा, तिच्या ब्रेनला जबरदस्त फटका बसलाय आणि तिचं ते क्रिटिकल ऑपरेशन करायचं आहे, पण त्यासाठी लागणारा खर्च खूप जास्त आहे. आणि जोपर्यंत तिचे आईवडील येऊन काही डिसिजन घेत नाही तोपर्यंत आम्ही प्रोसिजर सुरू करू शकत नाही. नाही, तिचे आई वडील यायची तुम्ही वाट बघू नका. प्रोसिजरला सुरुवात करा. खर्चाचं जे काय असेल ते मी बघतो. हो, पण ते ऑपरेशन इतकं सोपं नाही आहे. इट्स व्हेरी डिफिकल्ट. त्यामध्ये तिला काही होऊ शकतं. पण एक प्रॉब्लेम आहे की ऑपरेशन नाही केलं तर तिला ब्रेन स्ट्रोक होईल. आमच्याकडे वेळ खूप कमी आहे. आम्ही तिच्या आईवडिलांना कळवण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यांचा फोन लागत नाही आहे. नाही, जीव गमावण्यापेक्षा प्रयत्न केलेले कधीही बरे. तुम्ही ऑपरेशनची तयारी करा, मी पेमेंट करतो. ओके, तुम्ही रिसेप्शनला जाऊन फॉर्म भरा, ते सांगतील ते सगळे पैसे भरून पुढची प्रोसिजर करा. आम्ही ऑपरेशनची तयारी करतो. ओके, तुम्ही थांबा, मी आलोच. बाय सर. कमळी, मला माहिती आहे तुला आदितीची काळजी आहे, पण आत्ता तुझे एक्झाम्स सुरू आहेत. तुझं आत्ता लक्ष फक्त अभ्यासाकडे असलं पाहिजे, हे विसरू नकोस. आणि तूच म्हणाली होतीस ना की तुळजाई आदितीला काही होऊ देणार नाही. मग विश्वास ठेव, आदिती लवकरच कोमातून बाहेर येईल. तू अभ्यासाकडे लक्ष दे, तिचे अपडेट्स मी तुला देत राहीन. बाय. सर, उद्या संक्रांत आहे, तुम्ही जरा याल का? इव्हेंट आहे कॉलेजमध्ये. कमी आत्ता सांगितलं ना मी तुला अभ्यासाकडे लक्ष दे म्हणून. असं इव्हेंट करशील तर अभ्यास कसा होईल? सर अहो, कॉलेजमध्ये नाही, मी म्हणत होतो का आपण मराठी शाळेत जाऊन तिथल्या लहान मुलांना तिळगुळ वाटूया. त्यांच्यासोबत मला संक्रांत साजरी करायची. सर त्यांच्यासोबत जर थोडा वेळ घालवला तर ते आयुष्यभर आपल्याला लक्षात राहील. बरं, जाऊया.